शंखनाद कसा करायचा शिकायचं. चला बघूयात. रामराम मंडळी. शंख कसा वाजवायचा याच्या अगोदर शंखाबद्दल थोडीशी माहिती. हा जो काय माझ्या हातात शंख आहे ना, याला म्हणतात वामावर्ती शंख. वामावर्ती म्हणजे डाव्या बाजूचा. ज्यावेळेस या शंखाचं जे वाजवायचं तोंड आहे ते ज्यावेळेस माझ्याकडे आहे त्यावेळेस याचं जे काय वळण आहे ते डाव्या बाजूनं आहे. आणि अशाच पद्धतीनं येतो एक दक्षिणावर्ती शंख, की त्याचं तोंड माझ्या समोर धरल्यानंतर त्याचं जे वळण आहे ते या उजव्या बाजूने येतं. सरासरी महालक्ष्मी पूजेमध्ये त्याचा वापर हा जास्त होतो. तो शंख दुर्मिळ आहे. सरासरी हा शंख आपल्याला सापडतो आणि हा जास्त पूजाविधी किंवा शंखनादासाठी वापरला जातो. अजून एक तिसरा प्रकार असतो शंखिनी नावाचा, की त्याला हे जे काय वळण असतं या वळणावरती काटे काटे असतात. ठीक आहे. जर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शंख हा पुरुष, शंखिनी ही स्त्री. त्याचा आवाज थोडा स्त्रीसारखा बारीक असतो आणि तो फार पातळ स्वरात बाहेर निघतो. खास करून ती शंखिनी शंखनादासाठी वापरत नाही, त्याच्यामधूनही आवाज निघतो. व सरासरी पूजाविधीसाठी हा शंखच इथं वापरला जातो. मार्केटमध्ये बाजारात आजकाल नकली शंखही भेटतात. सर्वोत्तम उपाय ओळखण्याचा नकली असली तो वाजून बघणे, आवाज चांगल्या पद्धतीचा येतोय का, सहज येतोय का. कारण की नकली याच्यामध्ये प्लॅस्टरचे, रेझिन्सचे, प्लास्टिकचे असेही शंखही मिळतात. ज्यावेळेस आपण शंख हातात धरतो तो सरासरी थंडच हा थंडावा देतो हातांना. त्याच्यामुळं हे काही गोष्टी असतात शंख कसा ओळखायचा तर. ठीक आहे. किंवा हे बघा, इथं ज्यावेळेस याला हे काय गोल गोल वळण आहेत आतल्या बाजूनं, तर इथंही तुम्हाला तिथं पॅचेस दिसतील की ते चिटकवलेले दिसतील. तर अशा पद्धतीनं असली किंवा नकली शंख ओळखल्या हा जातो. आता येऊया आपल्या महत्वाच्या आणि मुख्य मुद्द्याकडे, की हा शंख वाजवायचा कसा. सर्वात पहिले शंख दोन्ही हातांनी धरायचा. त्याचं जे वळण आहे ते तुमच्या डाव्या हातानं त्याला पकडायचं आहे, उजव्या हातानं उजवी बाजू पकडायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खोल श्वास घ्यायचा आहे. शंख वाजतो कसा तर तुम्ही जी हवा फुकता त्याची ताकद आणि ती हवा ज्यावेळेस शंखाच्या आत जे काय वळणदार मार्ग असतो त्याने जातो आणि त्याचा प्रतिध्वनी निघतो आणि मग शंखामधनं आवाज हा निघतो. त्याच्यामुळे तुमचा श्वास आत फुंकणं महत्वाचं आहे. पण तो कसा फुंकायचा तर त्याचं एक तंत्र आहे. सर्वात पहिले श्वास हा खोल घ्यायचा आहे. जितका जास्त श्वास तितका तुम्ही त्याच्यामध्ये फुंकू शकाल आणि तितका जास्त वेळ तो शंख हा वाजू शकेल. आता मी जो काय वाजवणार तो फार चांगल्या पद्धतीनं वाजवेल, कारण की जवळपास मला 10 ते 12 वर्ष झाले मी रोज हा शंख वाजवतोय. तुम्हालाही तशा पद्धतीनं शंख हा वाजवताच येईल, पण सुरुवातीला तो तशा पद्धतीनं वाजणार नाही. बऱ्याच वेळा वेगवेगळे आवाज त्याच्यामधनं निघतील. येऊ द्यायचे. रोज 10 ते 15 मिनिटं अशा पद्धतीनं याचा सराव करायचा आहे. आणि जसजसा तुमचा सराव वाढेल, रोज तुम्ही त्याला हातात घ्याल आणि हाताळाल आणि वाजवायचा प्रयत्न कराल. एक दिवस तुमचाही मी ज्या पद्धतीने शंख वाजवतोय त्या पद्धतीने शंख हा तुमचा वाजणार. तर श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर तुमचे जे दोन्ही होठ आहेत तर ते बरोबर याच्यामध्ये हे फिट, किंवा जसं आपण एखादं रबराचं बूज असतं ते पक्क बसतं त्या पद्धतीनं इथं बसवायचे आहेत. त्याला दाब द्यायचा नाही, जस्ट टेकवायचे आहेत. इन्शुअर करायचंय, खात्री करून घ्यायची आहे की ते पूर्ण पद्धतीनं झाकलं गेलाय. त्याचं हे जे काय तोंड आहे ते पूर्ण पद्धतीनं हे झाकलं गेलं पाहिजे. बस एवढंच. ओठांनी त्याच्यावरती दाब द्यायचा नाही. तुम्हाला श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास त्याच्यामध्ये हळूहळू हा फुकायचा आहे. चला बघूयात. अशा पद्धतीनं शंखची ज्यावेळेस तुम्ही रोज सराव कराल तो इतक्या लांब काळासाठी तो वाजवता येईल. याची दुसरी पद्धत वाजवण्याची, बऱ्याच वेळा ज्यावेळेस मागच्या काळामध्ये युद्ध व्हायचे किंवा आजही तुमच्यामधलं शौर्य आणि साहस जागवण्यासाठी एक दुसरी पद्धत आहे याला वाजवण्याची. बघूयात. टेक्निक तीच. खोल श्वास घ्यायचा, याच्यावरती
तोंड ठेवायचं, खात्री करायची की ते पूर्ण बंद झालंय का, आणि त्याच्यानंतर थांबत थांबत त्याच्यामध्ये श्वास सोडायचा आहे. बघा तो कसा वाजतो. अशा पद्धतीनं दुसऱ्या पद्धतीनं याला हे वाजवता येतं. तुम्हालाही अशा पद्धतीने शंख वाजवता येईल. नियमित सराव करा. सांगितला त्या पद्धतीने सराव करा. काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न हा केला जाईल. आणि या चॅनलवर आता आलेच आहात, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. इथून पुढे संगीताशी निगडीत तबला, पेटी, गायन, बासरी, पेटी, ढोलक, ढोलकी याबद्दल मी नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यासमोर आणणार आहेत. आणि उद्देश एकच की तुमची ही संगीताच्या क्षेत्रात ही सुरुवात झाली पाहिजे. किंवा आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीसाठी थांबले आहात की कोणाचं मार्गदर्शनच भेटत नाही, मी तुम्हाला तुमची सुरुवात फार अगदी सोप्या रीतीनं या क्षेत्रात करून देईल, तुमची जी पण काही आवड असेल ती. तर त्यासाठी तो व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. कॉमेंटही करा आणि शेअरही करा. अगदी गरज. आणि जय हरी मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.